कल बदलापुर की घटना के बाद मुख्यमंत्री का एक वीडियो वायरल हुआ और मुख्यमंत्री कह रहे हैं कि ऐसी घटना 2 साल पहले महाराष्ट्र में हुई थी, लेकिन हमने उसे तेज रफ्तार ट्रैक से चलाया और आरोपी को 2 महीने पहले फांसी दे दी गई। मेरा मुख्यमंत्री सवाल है कि यह घटना किस थाने में हुई और यह मामला किस अदालत में चला, किस अदालत में आरोपी को फांसी दी गई और किस जेल में आरोपी को फांसी दी गई। ऐसा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे के सांसद संजय राउत ने मुख्यमंत्री शिंदे को किया। आणि मुख्यमंत्री असं सांगतायत की 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशीच एक घटना घडली, पण आम्ही ती फास्ट ट्रॅकवर चालवली आणि आरोपीला 2 महिन्यापूर्वी फाशी दिली। ऐकलत ना आपण? वडेट्टीवारांनी पण ट्विट केले ते आता। माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली, कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला फास्ट ट्रॅक, कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं, लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली, याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे। महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का की भलत्याच माणसाला फाशी दिलं आहे? हां, दुसरं असं आहे की फाशीची जागा त्याने सांगावी। वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली? एखाद्या राज्यामध्ये जर कोणाला फाशीची शिक्षा ही अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते, राज्यपालांचा आदेश काढावा लागतो। महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझं आव्हान आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी गांभीर्यानं घ्यावं आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी आणि जर तुमच्याकडे अशी काही नोंद असेल तर तुम्ही ती महाराष्ट्रासमोर आणावी। हे मुख्यमंत्री 1 नंबरचे खोटारडे आहेत, 1 नंबरचे, बरं का, 1 नंबरचे खोटारडे आहेत। गृहमंत्री त्याहून खोटारडे आहेत। त्यांनी महाराष्ट्राला का मूर्ख समजलं आहे का? आम्ही विरोधकांना काय एवढीच काम आहेत? महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत, काल पुण्यामध्ये झाले, अकोल्यात झाले। काय करतात मुख्यमंत्री?